गोसावी समाजाचे नारायण शिंदे यवतमाळचे आहेत आणि त्यावेळेस आम्ही त्यांच्या भेटीला गेलो त्यावेळेस ते सर म्हणजे 5,000 या यवतमाळमध्ये माझ्या जातीचे लोक जमा करण्याची माझी ताकद आहे. म्हणजे असेही काही माणसं आपल्याकडे आहेत. यानंतर प्रेम भोजनकर नागपूर. आजच्या या न्याय हक्क शिक्षक परिषदेमध्ये मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. खूप सारे भाषण झालेले आहे. मी थोडक्यात बोलणार आहे. मी थोडं कन्फ्यूज झालो आहे तुमच्या भाषणांमुळे. मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. कन्फ्यूज यासाठी झालो आहे, काही लोक म्हणतात की तुम्ही सर्व तुमच्या जे जे जाती आहेत त्या जातीचे तुम्ही संघटन करून त्या तुमचे चालू द्या सगळे अजेंडे. आणि काही लोक काय म्हणतात की BS4 मध्ये एकत्र येऊन काम करा. यानं काय होईल मला सांगा बरं. इंग्रजांची नीती होईल ना, थोडा अधिराज्य करा. म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या जाती जर समजा विखुरलेले अजूनही राहिले तर BS4चं महत्व कधीच वाढू शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. माझं एकच मत आहे की यापुढे फक्त झेंडा एकच उठला पाहिजे, तो फक्त BS4चा. जाती जातीमध्ये विखुरल्या जाऊ नका. माझा एक अनुभव आहे बालपणाचा. 1999चा मी जेव्हा D.Ed.ला माझं ऍडमिशन झालं तर 15-16 जाती फक्त NTPच्या प्रवर्गामध्ये मी पाहिलेल्या होत्या. मला जेव्हा प्रॉस्पेक्ट मिळालं मला वाटलं चला 15-16 जातींमध्ये माझं NTP मधून कमी पर्सेंटेज असून सुद्धा D.Ed.ला नंबर लागला. आनंद झाला की मी जातीच्या याच्यातून या शिक्षक पदावर लागलेलो आहो. मला स्वाभिमान वाटायला लागला जाती पासून. मी जेव्हा जेव्हा बघतो आहे एक एक जात एंटर होत आहे. आढळत जाते 1999 पासून. साहेब खूप छान बोलले तुम्ही. कोणीही बोलले नाही. जेव्हा जेव्हा जाती येत गेले ना कोणीच बोललं नाही. कोणी या विरोधात बोललं नाही. गव्हाणे साहेबांनी खरंच मुद्दा उचलला. त्याच वेळेस विरोध व्हायला पाहिजे होता. कन्फ्यूज कशासाठी झालं तेच सांगतो. आता BS4 मध्ये आपण 38 जातीचे लोक एकत्र करून मोठा समुदाय करून मुख्यमंत्र्याची भाषा बोलतो. मुख्यमंत्री करायचा आहे. हे शक्य आहे का? मुख्यमंत्री, आमदार, खासदार. मग हे शक्य जर करायचं असेल तर याच्यासाठी फार मोठा अजेंडा आहे. मी ग्रामपंचायतीची सीट माझ्या पत्नीची लढवली होती NTPची. अजूनही NTPच्या व्यक्तीचा गावागावामध्ये तिरस्कार होतोय. मनाने स्वीकार करत नाही तर जाती धर्माचे लोक. त्यासाठी आपल्या या BS4च्या माध्यमानं आपल्या NTPच्या प्रत्येक तरुणाला चलाखीची बुद्धी द्यायची आहे. BS4चं कार्य काय आहे? त्याला चलाखी द्यायची आहे की तू 5 आहे 5चे 50 कसा करशील. इथे हुशार करायचे आपल्याला पोरं. BS4चं कार्यच ते आहे. नंतर मुख्यमंत्री आमदार वडा. पहिले पोरं घडवा त्या डोक्याची. बनवा ती पिढी बनवावं लागेल आपल्याला. जेव्हा आपल्याला हे राजकारणामध्ये पुढे जायचं असेल ना तर संख्या जुळवायची आहे. आपण संख्येने फार कमी आहोत. भाषा खूप मोठ्या मोठ्या चालू आहे आपल्या. कन्फ्यूज झालो मी. मोठे मोठे पद मागून राहिलो पण आपली संख्या तरी जुळून राहिली का? ते तयार करावं लागेल पिढी आपल्याला. आणि एक गोष्ट निश्चित ठेवतो. मी जेव्हा माझ्या भावाची मोठ्या भावाची जेव्हा कास्ट सर्टिफिकेट अनेक जण जातीच्या दाखल्याबाबत बोलतात. मला तर फार त्रास झाला कारण माझ्या परिवारामध्ये एकही कुटुंबातला व्यक्ती शिक्षित नाही. शिक्षित नसल्यामुळं त्याची लिव्हिंगच आम्ही सादर करू शकलो नाही. माझ्या भावानं कमीत कमी 3 महिने जातीच्या दाखल्यासाठी इतका संघर्ष केला का शेवटी एक तर स्वतः मारायचं नाही, सुसाईड करायचं नाही तर तहसीलदाराला तिथेच जीवे मारायचं. इतक्या शेवटच्या टोकाला ज्या दिवशी ते गेले त्या दिवशी शेवटचा निर्णय झाला आणि त्यांना जातीचा दाखला मिळाला. आणि या काळात काय होतं माहिती आहे का? आपल्या भटक्या संघर्ष समिती होत्या त्यावेळेस. संघर्ष वाहिनी नागपूरला होती. बऱ्याच लोकांना माहित असेल गोवारी हत्याकांडाच्या पुढे आपली RBI बँकेच्या आधी एक चौकामध्ये संघर्ष वाहिनीचं ऑफिस होतं. बरेच भटके समाज त्या ठिकाणी गेले. अहो ते फॉर्मॅलिटी होती. एक टेबलला चेअर टाकून बसलेले लोक आणि थोडंफार आपलं मिलीजुली सरकार करून खात होते. तुम्ही सगळे मोठ्या खूप चांगल्या पण आपला समाज खूप मागे आहे आणि या समाजामुळे काय आपला प्रॉब्लेम होत आहे. हे संघर्ष वाहिनी सारखं काम अशा छोट्या छोट्या खूप साऱ्या संघटना होऊन गेल्या. खातं बुडलं आपलं. अजूनपर्यंत खातं फोडण्यावरच होतं. जोशी साहेबांसारखे, गव्हाणे साहेबांसारखे, हे सर्व इंगळे साहेबांसारखे आता जे व्यक्ती आले आहे पुन्हा आपलं खातं उघडून राहिले NTPचं. पण माझी रिक्वेस्ट आहे
आपलं हे खातं खुललं नाही पाहिजे. खातं खुलण्याचं एकमेव कारण म्हणजे तुमची पारदर्शकता नसते. तुमच्या वागण्यात आणि तुमच्या व्यवहारात पारदर्शकता नसली तर तुमची कुठलीच संघटना टिकणार. लहान माणसाला पारदर्शकता दिसली पाहिजे तुमच्या वागण्या बोलण्यात आणि सगळ्या गोष्टीमध्ये, तरच तो तुमच्याशी जुडेल. त्याला जर तुमच्या व्यवहारावर थोडीशी विषमता आली ना, आणि माझी एक रिक्वेस्ट राहील, मोठ्यांना तरी माझी रिक्वेस्ट राहील की एखाद्या छोट्या व्यक्तीनं जर तुमच्याशी चर्चा केली तर त्याला सल्ला समजू नका, ती चर्चाच आहे. एखाद्या वेळेस मोठ्याला एखादी गोष्ट कळत नाही ना, छोटा सांगून जातो, त्याचा सन्मान करण्यामध्ये आपल्यामध्ये तेवढी एक फक्त शांतता, बुद्धिमत्ता तेवढी ठेवावी, एवढी माझी नम्र विनंती राहील. आणि एक सर्वात शेवटचं सांगतो मी की बघा, गरज आपल्या NTP मधल्या ज्या खालच्या स्तरातल्या लोकांची गरज नाही आहे ह्या PS4 ची, गरज आपली आहे. आपली गरज काय सांगतो मी तुम्हाला. आपण एज्युकेटेड लोक आहोत, पगारदार आहोत, मोठे मोठे घर आहोत, गाड्या घोड्या घेऊन फिरतोय, चांगल्या याच्यामध्ये राहतोय राहणीमानामध्ये. पण आपले जे खालचे नातेवाईक असतात, रक्त नात्याचे, त्यांच्यावर जेव्हा अन्याय होतो, त्यांची निरक्षरता, निष्क्रियता, हात पसरवून नेहमी नेहमी भीक मागण्याची सवय. मी स्पष्ट बोलतो, कोणाला वाईट वाटलं तरी चालेल. त्या घटना करतो आपण, त्याला घटना शिकवावी लागेल, त्याला निष्क्रियेतून क्रियाशील बनवावं लागेल. गमवादी समाजाला पुढे न्यायचं आहे तर त्याची आर्थिक सुबत्ता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत समाज पुढे जात नाही. हे उगीच माझा मुलगा ऍडमिट झाला, द्या 10,000, द्या 5,000 हे लावूच नका हो. त्याला काम करायला शिकवा, पैसे कमवायला शिकवा, त्याच्या मनगटात दम आणायला शिकवा. लाचार करू नका. सरकार लाचार करत आहे, आपल्याला आपला समाज लाचार नाही, बळकट करायचा आहे, मजबूत करायचा आहे, विकासगट बनवायचा नाहीये. कोणासोबत हात पसरणारा व्यक्ती मला अजिबात पसंत नाहीये. कष्ट करायची त्याच्यामध्ये ऐकत पाहिजे. उताने झोपणे, त्याने झोपायचं आणि कष्ट करणाऱ्याला 5,000 रुपये टाकायचे का? त्याचं कुटुंब आहे, प्रपंच आहे, मेहनती पिढ्या घडवायच्या आहे आपल्याला, झोपणाऱ्या पिढ्या घडवायच्या नाही आहे. त्यांच्यामधलं अज्ञान, निष्क्रियता, अंधश्रद्धा पण भरपूर आहे. अशा अनेक छोट्या छोट्या बाबी आहेत की ज्यांचं एज्युकेशन आपल्या समाजाला देऊन त्यांना त्या गोष्टीतून बाहेर पडून आपल्या लेवलला करायचं आहे. ते आपल्या लेवलला नाही ना, त्याच्यामुळे आपल्याला लाज येऊन राहील. तुम्हाला खरं सांगतो, म्हणून ही गरज आहे आपल्याला, हे आपल्याला गरज आहे. मी समजतो 36 जिल्ह्यातले लोक इथं आलेले आहे, फक्त 36च लोक समजतात. महाराष्ट्र राज्य लेवलची आपली परिषद आहे ना, 36च लोक समजून राहिले, पूर्ण लोक आलेच नाही हे समजतो मी. ज्या दिवशी पूर्ण लोक गोळा करायचे आहे ना, हे 36च लोकांनी त्या पूर्ण लोकांना शिकवायचं आहे की तुम्हाला लाचारकी सोडायची आहे. याचं अज्ञान, निरक्षरता, अंधश्रद्धा, निष्क्रियता या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यातून त्यांना बाहेर काढून आपल्या लेवलला जेव्हा आणण्याचा आपण प्रयत्न करू तेव्हा मी समजेल की PS4 ची जी संकल्पना आहे ती पूर्ण होईल. मुख्यमंत्री आमचं ढंग बनवायचे ते आपोआपच सुरू होऊन जाईल एवढं मला विश्वासानं वाटते. आणि मला या ठिकाणी मी आलो, मी खरंच तुमचा आभार मानतो. आणि सर्वांचं ऐकून मी कन्फ्यूज झालो, पुन्हा कन्फ्यूज करू नका पिढीला, एवढी मी नम्र विनंती करतो. आणि मी आपलं 2 शब्द सांगतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मला 2च मुद्दे बोलायचे आहे. PS4 ची गरज ज्यांनी निर्माण केली त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. आणि या PS4 चा जो उद्देश आहे तो जेणेकरून सर्व 28 जातींना, त्याच्यानंतर त्या झालेल्या 36 जाती आहेत त्यांचा समावेश करून त्यांचा कसा विकास होईल आणि त्या कसे समोर जातील यासाठी पुढे भेदभाव न करता लोकशाही पद्धतीने कारभार या PS4 चा चालावा. आणि जे काही तळागाळातील कार्यकर्ते अतिशय गरीब आणि दुबळ्या समाजाचे आहेत, म्हणजे मुळात तो समाज दुबळा आहे आणि कर्तृत्वानं खूप महान आहे, असे ज्यांनी आपलं असं अतुलनीय जे त्यांच्या वाक्यातून कुठून दाखवलं आहे. वाशिम जिल्ह्याचे आमचे बंधू खूप छान बोलले होते, कारण की त्यांची जी तळमळ बघून खरोखर आम्ही माणसं आहोत का हे आपण सर्वांनी आपल्याला विचारलं पाहिजे. आम्ही ज्यावेळेस ग्राउंड लेवलला काम करतो त्यावेळेस समाजाची अवस्था खूप खरोखर जनावरांपेक्षा मी आपल्या समाजाचे म्हणजे ज्या भटक्या जाती आहेत त्यांचा अजूनच कोणत्याच प्रकारचा असा विकास झाला नाही. 76 वर्ष झाले म्हणतो आपण स्वातंत्र्याला, परंतु त्या स्वातंत्र्य आम्ही उपभोगला का हा एक आपल्या सर्वांसाठी खूप मोठा वेदनादायक आणि समाजाच्या ज्या आपल्या इतर समाजाच्या घटकातून आपण किती मागास आहोत याचं चित्र अधोरेखित करणारं करतो.
करून देण्याचा आपल्याला कर्तव्य आणि जबाबदारी समजून जर केलं तर खूप योग्य राहील. नाही तर आपण केवळ नेतेगिरी करून उपयोग राहणार नाही असा मी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संबोधन. धन्यवाद. रूपानं विराजमान निसर्ग शक्तीला माझे विनम्र अभिवादन. निश्चयाचा महामेरू बहुजनाची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर आणि भोसले साहेब यांना विनम्र अभिवादन करते. संत गजानन महाराजांच्या या शेगाव नगरीमध्ये आयोजित राज्यस्तरीय न्याय हक्क परिषद आणि या परिषदेमध्ये व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आदरणीय जोशी सर आणि सर्व मान्यवर तसेच सर्व उपस्थित झालेले सर्व माझे समाज बांधव बंधू भगिनी, तर आतापर्यंत आपण खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी विचार मंथन आणि सर्व प्रश्न आणि PS4ची कार्यपद्धती या संदर्भात खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी साधक विचार मंथन झालं आणि खूप चांगले चिकित्सक असे विचार आपल्याला ऐकायला मिळाले. तर ज्यावेळेस आदरणीय जोशी सर आम्ही आळंदीला परिषदेला पहिल्यांदा गेलो आणि सरांचा फोन आला, तर स्पेशल मी एवढं सांगू इच्छिते की आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये महिलांचं संघटन करण्यासाठी पहिले एक लिस्ट तयार केली सर आणि सर्वांना मी फोन केले. त्यामध्ये बऱ्याच जणी या ठिकाणी उपस्थित झाल्या. तर आपला कार्याचा हेतू जर प्रामाणिक असेल तर निश्चितपणे यश आपल्याला मिळतेच. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आपण जेव्हा या पृथ्वी तलावर जन्माला येतो त्यावेळेस आपल्याकडे अनेक प्रकारचं ऋण असते. मातृऋण, पितृऋण, देशाचं ऋण. ज्या जातीमध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं, त्या जातीचं ऋण आपल्यावर खूप असते आणि म्हणूनच आपण समाजाचे देणे लागतो. PS4 हे खूप चांगलं व्यासपीठ या ठिकाणी आपल्याला काम करण्यासाठी मिळालेलं आहे. तर काही समाजामध्ये आता बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की मला ते उदाहरण आठवते, ऊंचा है तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी कोणा छाया मिले फल लागे अति दूर. जे खजुराचं झाड असते जे सगळ्यात वर फळं लागतात, त्याची सावली कोणाला मिळत नाही आणि त्याचं फळे कोणाला लवकर घेता येत नाही. तर शिकून सवरून जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एज्युकेशन इज द मिल्क ऑफ टायग्रेस. तर तुम्ही शिका आणि गुरगुरल्याशिवाय आपण राहत नाही. पण काही समाज बांधव जे आहेत आपले, जे खूप शिकून आपल्याच विश्वामध्ये रममाण आहेत खजुराच्या झाडासारखे. पण या विरुद्ध मी असं म्हणेल हे सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामधून. तर आभाळ एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे, मातीत मळले जन्म ज्यांचे त्यांना अलगद उचलून घ्यावे. या उदात्त भावनेतून सर्व मंडळींची तळमळ करत आहे. तळमळीनं आपल्यापर्यंत एवढ्या दुरून आलेली आहेत आणि त्यांच्या कार्याचा हेतू एवढा महान आहे. याला निश्चितपणे आपण सगळ्यांनी साथ देऊया. या PS4ची जी कार्यपद्धती यामध्ये मी एवढं सांगेन की प्रत्येक आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी भटका शोषित समाज आहे आपला, वेगवेगळ्या प्रकारच्या त्यामध्ये जाती आहेत, त्या सर्व लोकांपर्यंत आपल्या समोर जेवढं कार्यक्षेत्र आहे, आपली जबाबदारी जी आहे, समजा सध्या आपण सर्व्हिसला आहे, कौटुंबिक जबाबदारी आहे, सामाजिक जबाबदारी आहे आणि आपल्या कार्यक्षेत्रातली जबाबदारी आहे. ही जबाबदारी सांभाळून आपण आपल्या समोर छोटं जर टार्गेट ठेवलं, सूक्ष्म नियोजन जर केलं आणि एक नियोजनबद्ध जर काम केलं तर आपल्या खेड्यागावातून आपण आले असेल तर तिथले लोक किंवा तालुक्यामधून किंवा जिल्ह्यामधून असं छोटं छोटं जर आपण काम सूक्ष्म नियोजन करून जर उभं केलं, त्या लोकांपर्यंत आपण पोहोचलो, त्यांच्या समस्येचे मूळ काय आहे जाणून घेतले, त्याच्यावर अडचणींची कारणं काय आहे आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील. जसं आता म्हटलं आहे की चिकित्सकपणे त्या समस्येवर मार्ग काढू शकू. निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या शिक्षणाची आपली जी दृष्टी आलेली आहे, आपल्याला सगळ्यांना आपण सर्व शिकलेले आहोत, त्यामुळे आपल्याला ही दृष्टी आहे की आपल्यावर अन्याय होतोय. पण जे शिकलेलेच नाहीये, जे अज्ञानी आहेत, आपले समाज बांधव जे अजूनही वाड्या वस्तीवर पालांमध्ये किटपट पडलेले आहेत, ज्यांना शिक्षणाचा अभाव आहे, अंधश्रद्धा आहे, दारिद्र्य, बरेचसे अनेक कारण आहेत, त्यामुळे ते त्यांच्या समस्या मांडू शकत नाही. असे ज्वलंत उदाहरणं आपणही आपल्या दररोजच्या भेटीमध्ये बघतोय. आणि ही सामाजिक विषमतेची जी दरी आहे, ही दरी दूर करण्यासाठी शिक्षण हे एक प्रभावी साधन आहे. शिक्षणापासूनच आपण वेगळ्या वरच्या उंचीवर जातो आणि गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. त्यानंतर आपल्याला जे या PS4च्या कार्यपद्धतीमधून जे माहिती मिळाली की आपण प्रत्यक्ष म्हणजे ज्या आता विचारापेक्षा प्रत्यक्ष कृतीची गरज आहे असं मी म्हणेन.
आपलं जे महिला जे आहे ते समाजाचं अर्धांग आहे आणि समाजाचं अर्धांग जेव्हा सक्षम होईल, या बाबतीमध्ये जेव्हा डोळसपणे सगळ्या समस्यांकडे बघेल आणि सर्व महिलांचं संघटनही होईल, जसं तुमचं सर्वांचं पुरुषांचं संघटन या ठिकाणी दिसते आहे, तसंच आमच्या महिलांचं सुद्धा त्यांना मी तुम्हाला सुद्धा आवाहन करेल की आपणही अनेक महिला जोडूया आणि महिलांच्या काय समस्या आहेत प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी आपलं काम जे आहे त्या ठिकाणी जाऊन जर आपण त्या समजून घेतल्या आणि त्या सगळ्या संघटनेच्या माध्यमात यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर त्याला निश्चितच वाचा फुटेल आणि आपलं जे समाजाचं ऋण आहे, आपलं जे काम आहे याला निश्चितपणे न्याय मिळेल. आपल्याला मानव जन्म हा एकदाच मिळतो, पण या जन्माची कृतकृत्यता सार्थकता कशामध्ये आहे की आपण ज्या जातीमध्ये जन्माला आलो, ज्या समाजातून ज्या देशामधून आपण हवा अन्न पाणी घेतलं आणि ज्या समाजानं आपल्याला मोठं केलं त्या समाजासाठी जर आपण काही केलं तर खरंच निश्चितपणे खूप मोठं मानसिक समाधान आपल्याला यातून घेता येईल. शेवटी मी एवढंच म्हणेन की आपल्या समोर जेवढे लोक आहेत, ख्वाहिशों से नहीं खिलते अमन फूल झोली में, कर्म की शाख को हिलाना होगा. कुछ नहीं होता सिर्फ अंधेरे को कोसने से, अपने हिस्से का दिया खुद को जलाना होगा. तर असं जर आपण